तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयाच्या बाहेर. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांवर रोहित पवारांचा आरोप. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. आरक्षणाच्या वादावरून भुजबळांना शिवीगाळ, तर अजित पवार गटाच्या नेत्यांची गायकवाडांच्या वक्तव्यावर नाराजी. मराठा आंदोलक मनोज जरांगे 5 महिन्यानंतर आपल्या घरी. कुटुंबियांकडून जरांगेंचं जोरदार स्वागत. दोन पक्ष फोडूनही फडणवीसांना पाव उपमुख्यमंत्रीपद मिळालं. युती तोडली नसती तर आज फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. ठाकरे रायगड दौऱ्यावर असताना भाजपचा ठाकरेंना धक्का. तब्बल 25 वर्ष ठाकरे गटाचे आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवींचा भाजपात प्रवेश. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, अर्थमंत्र्यांची घोषणा. नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न यंदाही करमुक्त. वर्षानुवर्ष प्रलंबित 25,000पर्यंतचे विवादित करदावे निकाली काढण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा. किरकोळ रकमांच्या टॅक्स रिमांड मागे घेतल्यानं तब्बल 1 कोटी करदात्यांना दिलासा. अर्थसंकल्पातून राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटीहून अधिक निधी. रेल्वे मार्ग विस्तार, रेल्वे मार्गिकांसह विकास प्रकल्पांसह मुंबईकरांसाठी नव्या एसी आणि नॉन एसी लोकल. अर्थसंकल्पातून मोदी सरकारनं सर्वसामान्यांना टोपी घातली. उद्धव ठाकरेंची टीका, तर भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट ही मोदी गॅरंटी, ठाकरेंचा टोला. घरी बसलेल्यांना जनता घरीच बसवणार. देशात फक्त मोदी की गॅरंटी चाललीये, तर जनतेनं मोदींना साथ दिली आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला. मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग. घोडे बाजार टाळण्यासाठी सत्ताधारी 40 आमदारांना हैदराबादला घेऊन जाणारं विमान रद्द. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात तब्बल 30 वर्षांनंतर पार पडली पूजा. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर दिवसातून 5 वेळा पूजा पार पडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.